नमस्कार मंडळी, मी सिद्धाली. वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आहात आणि असेच मस्त मजेत राहा. तुम्ही जर आपला चॅनल पहिल्यांदा बघताय तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघताय हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत सुरत मधील एक फेमस डिश. त्या डिशचं नाव आहे चीज पनीर घोटाळा. ही डिश मी बऱ्याच वेळेला घरात बनवून बघितली आहे, त्यामुळे याची चव तर मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की अगदी अप्रतिम आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण यामध्ये घालूया 1 टेबलस्पून तेल. तेल थोडं गरम झाल्यावर आपण यामध्ये बटर घालूया. आता आपलं बटर छान मेल्ट झालंय. यामध्ये घालूया 1 टीस्पून जिरे. जिरे छान तडतडल्यावर आपण यामध्ये घालूया 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट. ही आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. आलं लसूणचा कच्चा वास गेल्यावर आपण यामध्ये घालूया 1 बारीक चिरलेली मिरची. ही सुद्धा आपल्याला थोडी परतवून घ्यायची आहे. त्यानंतर घालूया 2 बारीक चिरलेले कांदे. हे आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत. आता आपला कांदा मऊ पडलाय, यामध्ये आपण टोमॅटो घालूया. टोमॅटो छान मऊ पडेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडा जास्त चिरायचा असेल किंवा भाज्या बारीक चिरायच्या असतील तर मी हे असं व्हेजिटेबल कटर वापरते. या प्रोडक्टची लिंक आणि अशा वेगवेगळ्या प्रोडक्टच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिल्या आहेत. त्यावर जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आता आपला टोमॅटो तर मऊ पडलाय, आपण यामध्ये भाज्या घालूया. इथे मी घातली सिमला मिरची आणि गाजर. ह्या भाज्या आता आपल्याला छान परतवून घ्यायच्या आहेत. आता आपल्या भाज्या तर तेलावर छान परतवून झालाय. आपण यामध्ये मसाले घालूया आणि त्याचबरोबर मी पाणी सुद्धा गरम करत ठेवलंय. आपण यामध्ये घालूया अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 टीस्पून किचन किंग मसाला, 2 टीस्पून पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ. हे सर्व मसाले आपल्याला याचा कच्चा वास येईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. मसाल्याचा कच्चा वास गेलाय, यामध्ये आपण गरम पाणी घालूया. यावर झाकण ठेवून हे 5 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. आता आपल्या भाज्या तर छान शिजल्यात. आपण हे थोडं मॅश करून घेऊया. तुम्हाला जर हे मॅश करायचं नसेल तर अजून एक सोपा पर्याय म्हणजे भाजी थोडी थंड झाल्यावर आपण मिक्सर जार मध्ये घालून ही ग्राइंड करून घेऊ शकतो. ग्राइंड करणं हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्ही असंच मॅश जरी करून घातलं तरी खूप छान लागते. ही भाजी तर मी ग्राइंड करून घेतली आहे. आता आपण यामध्ये पनीर घालूया. इथे मी पाव किलो पनीर किसून घेतलं आहे. आता आपण हे सर्व एकजीव करूया. हवं असल्यास यामध्ये आपण थोडं पाणी घालू शकतो. मी आता यामध्ये 1 पेला पाणी घालते.
आता आपण यावर चीज घालूया. आता हे झाकून आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम मी इथे लो ठेवला आहे. आता आपण हे उघडून बघूया. यावर घालूया थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी. कसुरी मेथी आपल्याला क्रश करून घालायची आहे. आता आपण हे सर्व करूया. आता आपण यावर चीज किसून घालूया. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा. तसेच व्हिडिओ लाईकसुद्धा करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.